नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये रायाला गुन्हेगार म्हणणाऱ्या जीजी समोर मंजिरीने आणला पुरावा मिहीर जिवंत असल्याचा. आता मात्र मिहीर जिवंत असल्याचं सत्य सगळ्यांसमोर येतात. सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर इथे आता जीजी विठ्ठलाकडे न्याय मागत असते. विठ्ठला, तू सगळ्या जगाचा पोशिंदा आहे, सगळ्या जगाचा मालक आहे. मग या गुन्हेगाराला तू शिक्षा करणार आणि माझ्या मिहीरला न्याय देणार. आता मात्र सगळेजण इथे जीजीकडे बघत असतात. जीजी खूप भडकलेली असते. तर त्यानंतर आता थोड्याच वेळात मंजिरी रायाकडे बघू लागते. राया मात्र एकटाच या सगळ्याचा विचार करत बसलेला असतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया, अरे तुझ्यासाठी चहा बनवू का? चहा पितोस का राया तू? राया मात्र एक नाही दोन नाही मिसफायरकडे बघत असतो. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, राया, अरे ऐक की माझं, घे बरं, थोडासा चहा घेतल्याने तुला बरं वाटेल. तेव्हा राया म्हणू लागतो, बरोबर ठीक आहे मिसफायर, चल मी पण तुला चहा करायला मदत करतो. असे म्हणत राया लगेच आता मंजीजवळ येऊन बसतो. तेव्हा तो आता मंजिरीकडे बघू लागतो. त्यावर मंजिरी म्हणू लागते, काय झाले राया? तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर, तू ठीक आहेस ना गं? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो राया, मी अगदी ठीक आहे, तू माझं टेन्शन घेऊ नको. तेव्हा राया म्हणू लागतो, मिसफायर, हे बघ, तू काळजी करू नको. प्रत्येक संकटावरती आपण दोघांनी आजवर मात केली की नाही, मग या संकटावर सुद्धा आपण मात करू. आपल्या दोघांची साथ असल्यावर संकट काय असं निघून जाईल. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो राया, काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. असे आता मंजिरी आणि राया एकमेकांना म्हणत असतात. तर इकडे आता मिहीरचं खूप मोठं ऑफिस असतं. आता मात्र मिहीरला दाखवलं जातं. मिहीर खरंच खूप चांगला माणूस असतो, गरिबांची कीव करणारा. आता मात्र एक कोठारी नावाचा माणूस खूप मोठं प्रोजेक्ट घेऊन मिहीरच्या ऑफिसमध्ये त्याची वाट बघत असतो. तो खूप श्रीमंत असतो. तेवढ्यात आता मिहीरची एंट्री झालेली असते. त्याच वेळेस आता लगेच कोठारी म्हणू लागतो, बरं झालं सर, तुम्ही आलात, माझं नशीब चांगलं, मला आज तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. मी तुमच्या ऑफिसमध्ये आलोय सर, आणि हे बघा सर, आज माझंही संधीचं सोनं होणार आहे. त्यामुळे ना तुमच्यासाठी खूप मोठा लक लागणार आहे. आता मात्र मिहीर एक नाही दोन नाही गप्प बसलेला असतो. त्याच वेळेस आता लगेच कोठारी एक फाईल हातात घेतो आणि म्हणू लागतो, सर, ही माझ्या जमिनीची फाईल आहे. हे बघा, ही जमीन माझी जरी असली ना, तरी इथले सगळं काही तुमचं असणार आहे. तुमची जर कंपनी तिथे उभी राहिली ना, तर एक नवीन शहर उभं होईल त्या जागेवरती. त्यामुळे सर, तुम्ही हवं तसं तुम्ही त्या जागेवरती काहीही करू शकता. अगदी तुमचं स्वप्न उभं करू शकता. तुमचंही स्वप्न पूर्ण होईल आणि माझंही स्वप्न पूर्ण होईल, हो की नाही? आता मात्र लगेच मिहीर म्हणू लागतो, हो का? असं असेल तर मग तुमच्या जागेवरती जी गरीब लोक राहत आहेत त्यांचं काय? तेव्हा लगेच कोठारी हसतच म्हणू लागतं, त्या गरिबांचं काय घेऊन बसलायत? गरिबांचा आपण कशाला विचार करायचा सर? अहो, त्यांचा विचार ते लोक करतील, आणि तसंही गरीब मेले तर मरू द्या की, आपलं काय जातं आहे? आपण या सगळ्यात आपला किती फायदा होणार आहे ना, याचा विचार करायचा. तेवढ्यात आता लगेच कोठारी आणि मिहीरसाठी चहा घेऊन आता चहावाला आलेला असतो. आता त्याने कपामध्ये चहा ओतलेला असतो. त्याच वेळेस आता कोठारी हसतच म्हणू लागतो, गरिबांचं काय हो, मरण्यासाठीच असतात, दोन वेळची भाकर नसते, मेले काय आणि जगले काय. आता मात्र कोठारीचा मिहीरला खूपच राग येतो. त्या क्षणाला मिहीर लगेच आता त्या कोठारीचा हात पकडतो आणि लगेच गरम चहात बुडवतो. तो जोरजोरात ओरडू लागतो, सर, सर, काय करताय तुम्ही? अहो, चटके बसतायत मला चहाचे, सर सोडा, असं नका करू. आता मात्र मिहीर खूपच भडकलेला असतो. तर इकडे आता लगेच जीजी विचार करत आपल्या रूममध्ये बसलेली असते. त्याच वेळेस अचानक मिहीरचा फोटो खाली पडतो. तेव्हा जीजी पटकन तो फोटो उचलते आणि म्हणू लागते, अरे बापरे, मिहीरचा फोटो खाली कसा पडला? हे कसं होऊ शकतं? नाही नाही नाही, हा विठुरायाचा काही संकेत असेल का? विठुरायाला काही सांगायचं असेल का माझ्या मिहीरबद्दल? असं काही असेल का? असा विचार करत आता जीजी त्या फोटोकडे एकटक बघत असते. त्याच वेळेस दरवाज्यातनं शशिकला डोकावून जीजीकडे बघू लागते. ही म्हातारी पण ना आता इथे रूममध्ये रडत कळत बसली. तिकडे बाहेर काय चालू आहे त्या दोघांचं जायचं बघायचं, तमाशा करायचा ते नाही. पण नाही या शशिकला, आता या म्हातारीला असं आत बसून चालणार नाही. तुला काहीतरी करावं लागेल. तुला आता ठिणगी टाकावीच लागेल, ज्यामुळे भडका व्हायला पाहिजे शशिकला, आणि हे काम तुला सोडून कुणाला जमणार आहे? तुला ते करावंच लागेल. असे म्हणत आता शशिकला लगेच जीजीकडे आतमध्ये येते. त्याच वेळेस जीजी लगेच शशिकलाकडे बघू लागते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जाऊबाई, अहो, मला तुमची खरंच खूप कीव येते हो. तुमच्या मिहीरच्या आत्म्याला काय वाटत असेल जाऊबाई? अहो बघा ना, बाहेर काय चाललंय?
अहो दोघांचं मस्त गप्पा काय चालल्यात, एकमेकांच्या हातात हात घालून रोमॅन्स काय 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 चालू आहे जाऊबाई. अहो भगवत नाही हो हे सगळं. आणि जाऊबाई मला एका गोष्टीचं वाईट वाटतं, तुमच्या मिहीरच्या आत्म्याला किती यातना होत असतील हो. कसं वाटतंय हे बघा, तुमच्या मिहीरची बायको त्याच्याच खुन्याची बायको झाली. अहो कसं वाटतंय ते ऐकायला सुद्धा. मग तुम्हीच विचार करा जाऊबाई, या सगळ्याने तुमच्या मिहीरच्या आत्म्याला किती त्रास होत असेल. विचार करा जाऊबाई. आता मात्र जीजी लगेच शशिकलाकडे बघू लागते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो जाऊबाई मी खोटं बोलत नाही. तुम्हाला वाटत असेल की मी तुम्हाला उकसवण्यासाठी, तुम्हाला भडकवण्यासाठी हे सगळं बोलते, पण तसं नाही आहे जाऊबाई. मी शपथ घेऊन सांगते, मला खरंच चांगलं नाही वाटत हो. ही असली घाण ना आपल्या दारात नकोच आहे. मुळात म्हणजे जाऊबाई तुमचा मिहीर काय म्हणत असेल, माझ्या आईने माझ्याच खुन्याला पोटच्या पोरासारखं सांभाळलं आणि माझ्या बायकोला त्याच्या स्वाधीन केलं. अहो खरंच हे कसं वाटतं हो. तेव्हा जीजी म्हणू लागते, शशिकला खरंच मी चूक केली का. तेव्हा शशिकला म्हणू लागते, चूक नाही जाऊबाई, खूप मोठी. पण यात तुमचा पण काय दोष म्हणावा जाऊबाई. मला असं वाटतंय, सांगू का, म्हणजे माझ्या मनात जे येते ते सांगत्या. कदाचित ना मिहीरबरोबर लग्नाआधीच या दोघांचं काहीतरी असेल, या रायाचं आणि मंजिरीचं. अहो या दोघांचं लफडं असेल, म्हणूनच तुमच्या मिहीरला त्यांच्या आयुष्यातनं काट्यासारखं काढून टाकलं या दोघांनी. आणि मग काय, आपल्यासमोर नाटकं करायला सुरुवात केली. तू लग्नाला हो म्हण, मी नाही म्हणतो, तू हो म्हण, मी नाही म्हणतो. आणि मग अशी 2 वर्ष घातली. आणि मग काय, आपल्या समध्यांची मनं जिंकली. आणि मग आपणच होकार देऊन यांचं लग्न लावून टाकलं की नाही. बघितलं ना, सगळं गावाने कसं डोक्यावरती घेतलं होतं यांना. बरोबर हे सगळं यांच्या प्लॅनिंगचाच भाग आहे जाऊबाई. अहो तुम्ही तर अगदी पोटच्या पोरासारखं त्याला सांभाळलं. तुमच्याच पोराच्या खुन्याला तुम्ही घरात घेतलं. आणि मग काय, मंजिरी आणि राया दोघेही एका छताखाली. काय काय होत असेल आपल्या पाठीमागे. याचा विचारसुद्धा करवत नाही जाऊबाई. खरंच किती कटकारस्थानं रचली असतील त्यांनी हे सगळं इथपर्यंत आणण्यासाठी. तुम्हाला विचार तरी करवतोय का जाऊबाई. अहो विचार करा. आणि आता तर काय, आता तर आपण यांचं लग्नच लावून दिलंय. त्यांना तर रानच मोकळं झालंय ना. आणि मग काय, कोणी कितीही काही म्हणू दे, आता यांचं गुटरगू चालूच असणार ना जाऊबाई. विचार करा. आता मात्र लगेच जीजी बाजूला उठून जाते आणि मनाशीच म्हणू लागते, शशिकला म्हणते ते खरं असेल का. खरंच मिहीरच्या लग्नाआधी या दोघांचं काही चालू असेल का. यांनी माझ्या मिहीरला मुद्दाम मारलं असेल का. नाही नाही नाही, शशिकला म्हणते ते खोटं वाटत नाही. माझ्याही मनात असं काय येतंय. असा विचार आता लगेच शशिकला समोर जीजी करू लागते. तेव्हा मात्र शशिकला खुश होते आणि लागते, वा टूप पेटलेली दिसते शशिकला बरोबर. आता फक्त चावी फिरवायची गरज आहे. एकदा का चावी फिरवली की बावली गुडुगुडू गुडुगुडू नाचायला सुरुवात करणार असे म्हणत आता शशिकला खूपच हसायला लागते. म्हणजे मनोमनी खूप खुश झालेली असते. त्याच वेळेस इकडे आता कोठारीचा हात सोडताच लगेच कोठारी म्हणू लागतो, सर काय करताय तुम्ही. अहो किती भाजलं मला. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, भाजलं ना, मग जसा आपल्याला त्रास होतो ना तसा गरीब लोकांनाही त्रास होतो. त्यामुळे त्यांच्या जागेवरती हे जे स्वप्न उभी करायचंय ना, ठरवलंय ना, ते थांबवा आणि हे प्रोजेक्ट कॅन्सल करा. तेव्हा लगेच आता कोठारी मात्र हसू लागतो आणि म्हणू लागतो, वा सर मानलं तुम्हाला. तुमची स्टाईल ना 1 नंबर भारी. आणि हे काम फक्त तुम्हालाच जमू शकतं, म्हणून तर मी तुमच्याकडे आलो आहे. त्यामुळे सर तुम्ही काळजी करू नका. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, कोठारी तुला मी वेडा वाटतोय का. अरे मी जे बोलतोय ना ते खरं आहे. गरीब लोक कष्ट करून 2 वेळेची भाकरी खातात, पण तुझ्याकडे तर खूप श्रीमंती दिसते. मग हे कोठारासारखं जे पोट वाढले ना ते कधी कमी करणार आहे. त्यामुळे ना अजूनही विचार कर आणि हे प्रोजेक्ट कॅन्सल कर. तेव्हा लगेच आता कोठारी म्हणू लागतो, सर समजलं मला, तुम्हाला काय म्हणायचं हे माझ्या लक्षात आलं. असे म्हणत आता टेबलवरती जी बॅग असते ना, सुटकेस, ती कोठारी घेऊन येतो आणि उघडतो. त्यात सुटकेसभर पैसे असतात. तेव्हा लगेच कोठारी म्हणू लागतो, सर हे प्रोजेक्ट तुम्हाला करावंच लागेल. यासाठी तुम्हाला हवा तेवढा पैसा द्यायला तयार आहे मी. हे काम तुम्ही करणार मला माहिती हो की नाही. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, तू मला विकत घेणार मला. तेव्हा कोठारी म्हणू लागतो, हो, कारण मला माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना. आणि माझंही स्वप्न पूर्ण होईल आणि तुमचंही पूर्ण होईल. तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो, सांगितलेलं लक्षात येत नाही आहे का. गरीब लोकांच्या मागे लागणं बंद कर. हे प्रोजेक्ट होऊ शकत नाही. नाही करणार मी हे प्रोजेक्ट. तेव्हा लगेच आता कोठारी म्हणू लागतो, ठीक आहे मग तुमची इच्छा. तुम्हाला नसेल करायचं तर नका करू. दुसरं कोणीतरी नक्कीच हे प्रोजेक्ट करू शकतं. मी त्याच्याकडे जाईन. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, अरे बापरे,
मला चॅलेंज? मला नाही करू शकत दुसरं कोणी हे प्रोजेक्ट, शक्यच नाही आहे ते. तेव्हा लगेच कोठारी म्हणू लागतो, होणार, शक्य होणार सर. कुणालाही पैसा दिला ना तर कोणी हे प्रोजेक्ट करायला तयार होईल आणि ते स्वप्न मी पूर्ण करणार. तेव्हा लगेच आता मिहीर म्हणू लागतो, मला चॅलेंज देतोय तू? एक गोष्ट लक्षात ठेवा, हे प्रोजेक्ट मला जर मिळत नसेल, मला जर करायचं नसेल तर ते मी कुणालाही दुसऱ्याला करू देणार नाही. तेव्हा लगेच आता कोठारी म्हणू लागतो, असं असेल तर मला तुमचाही काटा काढावा लागेल, तुम्हालाही माझ्या रस्त्यातनं दूर करावं लागेल. तेव्हा लगेच आता मिहीर मात्र त्या कोठारीची कॉलर पकडतो आणि म्हणू लागतो, माझ्या ऑफिसमध्ये येऊन मला धमकी? चल तुला तुझी जागा दाखवतो. असे म्हणत आता मिहीरने त्या कोठारीला ओढतच इकडे बाहेर आणलेलं असतं. तर इकडे आता जीजी मात्र या शशिकलाच्या बोलण्याचा विचार करू लागते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जाऊबाई अहो विचार करा, अहो जगात अशी बाई असेल का? विचार करा बरं, अशी कुठली बाई आहे जगात जिच्या नवऱ्याला मारल्यानंतर त्याच खुन्याबरोबर तिने लग्न केलं? असेल का अशी बाई? जाऊबाई विचार करा, ज्या माणसाने आपलं कुंकू पुसलंय त्याच माणसाचा हात धरून 7 जन्माची वचनं घेते, त्याची साथ काय देते, त्याच्याबरोबर संसार उभा काय करते. विचार करा, अशी कुठली बाई करेल? करूच शकत नाही. अहो तुमच्या त्या पोरीच्या मंजिरीच्या मनात एकदाही मिहीरबद्दल विचार आला नाही? बोला ना जाऊबाई, एकदाही? अहो तुम्ही एवढं पोटच्या पोरीसारखं तिच्यावरती प्रेम केलं, मग तिने एकदाही तुमचा त्या मिहीरचा विचार करू नये का? नाही केला. तिने त्या गुंडाचा विचार केला आणि त्याचीच बाजू घेतली ना. याचा अर्थ त्यांच्या दोघांचं आधीपासूनच हे सगळं सुरू आहे. हे सगळं कारस्थान त्यांनी तुमच्या मिहीरला संपवून आपल्याला आपलं मन जिंकवण्यासाठी चालवलं आहे. आणि जाऊबाई, या सगळ्यात तुम्ही भाळल्या गेल्या आणि तुम्ही त्या दोघांचं लग्न लावलं. पण आता बाहेर जाऊन बघा, दोघे चहा काय पितायत, एकमेकांच्या हातात हात घेऊन वचनं काय घेतायत, गुलुगुलू बोलतायत काय. अरे बापरे, कसला रोमॅन्स करतात. छी, आपल्याला तर हे बघवतसुद्धा नाही. जाऊबाई तुम्हाला सांगते, अशाने गाववाले आपल्याला नावं ठेवतील. त्यामुळे जाऊबाई मला काय वाटतं, ही असली घाण ना घरात काय दारात सुद्धा ठेवू नये. तेव्हा लगेच आता शशिकला मात्र जीजीकडे बघू लागते. जीजी आता या सगळ्याचा विचार करत असते. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जाऊबाई तुम्हाला जर ही घाण घरातनं बाहेर काढता येत नसेल तर आपण पोलिसांची मदत घ्यायची का? अहो पोलीस एका झटक्यात त्यांना इकडनं बाहेर काढतील. आणि जाऊबाई मला तर असं वाटतंय, ही घाण आपल्या दारात ठेवून आपलं घर अपवित्र होतंय आणि या सगळ्यामुळे तुमच्या मिहीरला त्रास होतोय. त्यामुळे जाऊबाई एकदा का ही घाण आपण इकडनं काढली की आपण गोमूत्र शिंपडून अख्खं घर धुवून काढूया आणि मग कसं सगळं काही ठीक होईल. तुम्हाला काय वाटतंय, घ्यायची का आपण पोलिसांची मदत? तेव्हा लगेच आता जीजी मिहीरच्या फोटोकडे बघते आणि मला लागते, शशिकला तू अगदी बरोबर बोलते. ही घाण मला घरात नकोय, दारात नकोय आणि आपल्या आयुष्यातही नकोय. असे म्हणत आता मिहीरचा फोटो टेबलवरती ठेवत जीजी लगेच आपला मोबाईल हातात घेते आणि पोलिसांना फोन करू लागते. शशिकलाला कसला भारी आनंद झालेला असतो, ती खूपच खुश झालेली असते. तर इकडे मिहीरने ओढतच त्या कोठारीला आता बाहेर स्टाफसमोर आणलेलं असतं. तेव्हा मिहीर त्याला म्हणू लागतो, जोपर्यंत इज्जत देतो ना तोपर्यंत इकडनं निघायचं, नाहीतर तुझी लायकी दाखवून तुला धक्के मारून इकडनं बाहेर काढील. तेव्हा कोठारी म्हणू लागतो, सर तुम्ही चूक करता हे सगळं करू ना. तेव्हा लगेच मिहीर म्हणू लागतो, गरिबांची जाण ठेव आणि हे प्रोजेक्ट करणं बंद कर. जर तू हे प्रोजेक्ट उभं करण्याचा प्रयत्न केला ना तर तुला संपवून टाकेल. नीट लक्षात ठेव, निघ इकडनं. स्टाफ याला हाकलून द्या बाहेर. असे म्हणताच आता लगेच मिहीरचे बॉडीगार्ड येतात आणि लगेच त्या कोठारीला ओढतच तिकडनं बाहेर काढतात. सगळ्या स्टाफमधील लोक आता जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात आणि आपल्या साहेबांचं म्हणजे मिहीरचं कौतुक करू लागतात, कारण गरिबांची जाण ठेवणार असतो ना. त्याच वेळेस आता लगेच मिहीर आपल्या ऑफिसकडे निघालेलं असतानाच तो थांबतो आणि म्हणू लागतो, मैथिल त्या पंढरपुराच्या प्रोजेक्टचं काय झालं? लवकरात लवकर ती फाईल माझ्याकडे आणा, आपल्याला पंढरपुराचं प्रोजेक्ट आधी घ्यायचे. आता मात्र मैथिल म्हणू लागतो, ठीक आहे सर, लगेच पोचवतो. तर आता हे प्रोजेक्ट पंढरपुराचं असतं आणि आता हा मिहीर ते प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आता पंढरपुराला निघणार असतो. तर इकडे आता बाहेर मंजिरी चहा बनवत असते, राया तिला मदत करत असतो. मस्त विलायची अद्रक ठेचत असतानाच राया म्हणू लागतो, मिस बायर हे विलायची अद्रक टाकलं ना की चहा एकदम भारी लागतो, अगदी छान. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया तुला बरं समज माहिती आहे. बरं आहे, पण माहिती असलेली चांगली असते ना. तेव्हा राया म्हणू लागतो, मिस बायर काय करणार, एकट्या माणसाला आयुष्य सगळं काही शिकवतं गं. तेव्हा मंजिरी आता रायाकडे बघू लागते आणि रायाच्या हातात हात देत म्हणू लागते, राया
आजपर्यंत तू लई आयुष्य एकट्याने काढलं, पण आता तुझी ही बायको आहे ना तुझ्यासोबत, तुझी मिस फायर, आता ती तुला कधीही एकटं पडू देणार नाही, टेन्शन घ्यायचं नाही. तेव्हा राहायला लागतं, हो ना मिस फायर, मला माझ्या मिस फायरची साथ असल्यावर कशाचीच भीती नाही, आपण सगळं काही ठीक करू. असे म्हणताच आता लगेच चहा उकळलेला असतो. मंजिरी पटकन आता चहाचं पातेलं पकडते. आता मात्र पटकन मंजिरीच्या हातनं ते चहाचं पातेलं निसटलेलं असतं, कारण ते खूप गरम असतं ना. तेव्हा राहायला लागतो, मिस फायर अगं काय केलं, अगं किती चटके बसलेत मिस फायर हाताला, अगं कोणी गरम पातेलं पकडायला सांगितलं होतं मिस फायर तुला, अगं हे सगळं का केलं, असे आता कळवळीने म्हणतच राया आता मिस फायरचा हात पकडतो आणि अशी प्रेमाने त्यावरती फुंकर मारू लागतो. खूपच लालसर असे मिस फायरचे हात झालेले असतात, कारण खूपच चटके बसलेले असतात ना. तेवढ्यात आता पाठीमागणं भडकलेली जीजी, तिच्या पाठोपाठ फुगवणारी शशिकला आणि घोरपडे आलेले असतात. शशिकला मात्र हे सगळं दृश्य बघून खूपच खुश होते, कारण जसं आपण भडकवलं तसंच दृश्य समोर दिसत असतं ना. राया मिस फायरचे हात हातात घेऊन फुंकर मारत असतो. दोघे अगदी एकमेकांच्या जवळ बसलेले असतात. तेव्हा लगेच आता जीजीला हळूच शशिकला म्हणू लागते, बघा बघा जाऊबाई, तुमच्या अंगणात हे सगळं काय दृश्य दिसतंय, हो बघा, आजूबाजूचे जाणारे लोक काय म्हणतील, तुम्हाला वाटतंय ना मी म्हणत होते तसंच आहे ना, बघा आपल्याला दाखवतायत एक आणि चालतंय दुसरं, दिसतंय ना जाऊबाई. आता मात्र जीजी खूप भडकलेली असते. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, जीजी अहो काय चालू आहे सगळं दारात, दिसतंय ना जीजी तुम्हाला. जीजी मात्र लगेच ओरडते, काय तमाशा चालू आहे हे सगळा, हा सगळा तमाशा इथे अंगणात करण्यापेक्षा ना भिंती आड करा. तेव्हा लगेच आता राया मंजिरी पटकन उठतात आणि जीजीकडे बघू लागतात. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, जीजी अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय, अगं बघ ना मिस फायरच्या हातांना खूप चटके लागलेत ग, म्हणून मी फुंकर मारत होतो, बघ ना जीजी. तेव्हा जीजी म्हणू लागते, बास, मला आता कुणाचं काही ऐकायचं नाही, आणि मी तुझ्याशी बोलते नाही ना. आणि काय गे मंजिरी, तू तर खूप कोडगी निघाली ग, माझ्या मिहीरबद्दल तू कधी विचार केला की नाही, अगं बोल ना. या खुन्याची एवढी साथ देती आणि एवढं जे काही चालू आहे ना ते सगळं थांबवायचं आणि इकडनं तुमचा बाजा बिस्तार उचलून निघायचं. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जीजी असं काही नाही आहे. तेव्हा जीजी म्हणू लागते, कसं काय आहे ना हे मला चांगलंच कळालेलं आहे मंजिरी, तू कशी आहे, हा राया कसा आहे आणि तुमचं हे कटकारस्थान कसं रचलं गेलं. खरं सांगू मंजिरी, म्हणजे मिहीर बरोबर लग्न करण्याआधीच तुझं आणि रायाचं काहीतरी चालू आहे ना, सांग लवकर, हे सगळं तुम्ही का करतायत, माझ्या मिहीरला संपवून तुम्हा दोघांना एक व्हायचं होतं ना, म्हणून हे सगळं केलं ना. तेव्हा मंजिरी लागते, जीजी अगं काय बोलते तू. आता मात्र रायाला धक्काच बसतो. तेव्हा लगेच राया मनाशीच म्हणू लागतो, जीजी आत्ता तू आमच्यावरती रागाच्या भरात काही आरोप लावते, काही बोलते, पण या सगळ्यात तुझी चूक नाही आहे ग, आणि आता आम्हालाही तुला उलट उत्तर देऊन काही बोलायचं नाही आहे. तेव्हा जीजी म्हणू लागते, हे बघ मंजिरी, मला चांगलंच कळेल तू कशी आणि तुझा हा गुंड राया कसा आहे, त्यामुळे तू या रायाचीच साथ देणार आहे, मला हे माहिती आहे, आणि ते का देणार हेही समजलं आहे. त्यामुळे तुमचं सामान उचलायचं आणि इकडनं निघायचं. तेव्हा रायम लागतो, जीजी यात मिस फायरला तू का दोष देते. तेव्हा जीजी म्हणू लागते, बास, तुझ्याशी बोलते मी, नाही ना, मग तू मध्ये बोलायची गरज नाही, असे म्हणत जीजी लगेच आता तिथे भाजेवरती जे काही कपडे वगैरे पडलेले असतात ते उचलते आणि बाजूला फेकते आणि मला ते सामान घ्यायचं आणि हे जे धंदे चालू आहे ना माझ्या अंगणात ते थांबवायचे आणि इकडनं निघायचं. तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, जीजी खरंच हे असले धंदे बघून सगळं गाव येईल की आपल्या दारात, आणि काय मग यांचा रोमांस बघत बसेल, काय वाटेल गाववाल्यांना. म्हणजे कसं आहे ना जीजी, गावातल्या लोकांना हे असलं बघायला आवडतं ना हो, म्हणून म्हणतोय मी. तेव्हा जीजी म्हणू लागते, लोकांची काय चूक आहे, लोक ती लोकच असतात, पण यांना कळत नाही, दिवसा ढवळ्या आमच्या दारात ही असली कामं करतात. हे बघा, हे सभ्य माणसांचं घर आहे, त्यामुळे तुमचं हे सामान उचलायचं आणि इकडनं चालतं व्हायचं, अशी ताकीदच आता इथे जीजीने दिलेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल घोरपडे आणि शशिकलाच्या सांगण्यावरनं आता जीजीने मात्र रायाला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं. पोलिसांनी खूप मारूनही राया मात्र गुन्हा काही कबूल करायला तयार असतो, कारण मिहीरचा खून त्याने केलेलाच नसतो. पण जीजीची ही इच्छा असते ना. तेव्हा लगेच आता जीजी नाना सगळेजण रायाकून हा गुन्हा कबूल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. तेव्हा रायाला मात्र आता पोलिसांनी खूप मारलेलं असतं. त्यावर रायम लागतो, ठीक आहे, माझ्या एका सहीने जर माझ्या जीजीला मन शांत होत असेल, तिला बरं वाटत असेल, तर हा गुन्हा घेतो मी माझ्या अंगावर, असे म्हणताच आता मात्र रायाने सही केलेली असते. तर तेवढ्यात आता मंजिरी एक पेपर घेऊन येते आणि मला लागते, माझा राया खुनी नाही आहे, त्याने हा खून केलेलाच नाही आहे. तेव्हा घोरपडे मला लागतो, मंजिरी तुझ्या या लाडक्या रायाने गुन्हा कबूल केला आहे, साईन पण केली, आता संपलं सगळं.
वा मंजिरी लगेच आता घोरपडेजवळ येते आणि त्याच्या तोंडावरती ते पेपर फेकत म्हणू लागते, तो खून झालाच नाहीये कारण मिहीर जिवंत आहे. आता मात्र मिहीर जिवंत असल्याचं सत्य मंजिरीने सगळ्यांसमोर आणलेलं असतं. आपला मिहीर, आपला मुलगा जिवंत असल्याचं कळतं जिजी लगेच मंजिरीजवळ येते आणि म्हणू लागते, खरंच मंजिरी, माझा मिहीर जिवंत आहे. आता हे ऐकताच रायालाही धक्का असतो. हा मिहीर जिवंत कसा? तो एवढा श्रीमंत घरात गेला कसा? हे सगळं सत्य आपल्यासमोर येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.